राज्य उत्पादन शुल्क विभागाची अकोले आणि संगमनेर तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रांवर धडक कारवाई मोहीम सुरू असून महिनाभरापासून संगमनेर तसेच अकोले तालुक्यात अवैध मद्य विक्री व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी भरारी पथक क्रमांक 2 आणि राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग यांनी अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे, वीरगाव फाटा, तांभोळ, अंभोळ, बेलापूर, अंबित, केळंगण, खिरविरे, लिंगदेव आणि राजूर यासह संगमनेर तालुक्यातील अवैध मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांवर छापे टाकून गुन्ह्यांची नोंद करत एकूण 19 गुन्हे दाखल केले आहेत। यामध्ये देशी दारू 350 लिटर, विदेशी दारू 43 लिटर, बियर 10 लिटर आणि ताडी 150 लिटर साठा जप्त करण्यात आला आहे। सदर मुद्देमालाची एकूण किंमत 1,84,990 रुपये इतकी असून सदर कारवाईमध्ये एकूण 20 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन 1949 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सदरील कारवाई सागर धोमकर, विभागीय उपायुक्त, राज्योत्पादन शुल्क विभाग पुणे, प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्योत्पादन शुल्क अहिल्यानगर, प्रवीण कुमार तेली, उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप कुमार देशमाने, निरीक्षक राज्योत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर, एस.के. सहस्रबुद्धे, निरीक्षक राज्योत्पादन शुल्क संगमनेर विभाग यांच्यासह दोन्ही पथकातील कर्मचारी तथा अधिकारी यांनी केली। सदर कारवाईमुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अवैध हातभट्टी, गावठी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री ठिकाणी आणि अवैध ढाबे यावर सातत्यानं कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्योत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।